भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 अंतर्गत वार्ड क्रमांक 20 येथील 33 वर्ष सेवा करीत दिलीप आबा जाधव सफाई कर्मचारी मुकादम सेवानिवृत्ती कार्यक्रम भंडारी चौक येथील ज्येष्ठ नगरसेवक यशवंत टावरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला। तसेच या प्रसंगी भंडारी येथील त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी भिवंडी मनपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक यशवंत टावरे, समाजसेवक भरत टावरे तसेच प्रभाग क्रमांक 4 चे सर्व सफाई कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित होऊन साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले। तसेच यावेळी मित्र परिवार, आप्तेष्ट नातेवाईक व परिसरातील इतर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। परिसरातलं जर स्वच्छ आपले आई घरातले आपले घर कसं स्वच्छ ठेवतो तसे कर्मचारी आपला परिसर स्वच्छ ठेवतात आणि हा सत्कार करणं हे प्रत्येकाचा स्वभाव, पण भिवंडीमध्ये याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। आमचे माननीय कार्यक्षम नगरसेवक यशवंत टावरे यांनी एक संकल्प चालू केलाय, त्याच्याबद्दल यशवंत टावरेंना धन्यवाद, यांना आभार करतोय। माझी आई असताना म्हणजे नगरसेवक आई भाऊ असताना आज मी आहे इथे, तर एवढ्या वर्षापासून त्याने या एरियाची आणि परिसराची निगा राखली आणि आता तो स्वेच्छानिवृत्ती घेतोय। त्याच्या पुढच्या वाटचालीस माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा। दिलीप हा एक चांगला व्यक्तिमत्व होता, त्याच्याकडनं कधीही कोणतीही आमच्या वार्डात शिकायत म्हणजे कंप्लेंट आली नाही। दिलीपला जेव्हा बोलवला तेव्हा दिलीप हजर असायचा, तर आम्हाला आता तो आमच्यातून मिस होते, म्हणजे येणं जर दिलीप चालू ठेवा आमच्यामध्ये, तर एक परिवारच होता तो आणि यांनी बरीच सेवा केली आमच्या वार्डाची, त्याच्यामुळं मी त्याचा खूप खूप आभारी आहे। मला या वार्डामध्ये साहेबांनी मुकादम सांभाळून घेतला। हमारे यहाँ पे सफाई कर्मचारी था, वो 33 साल से हमारे एरिया में काम कर रहा था, उसकी कभी शिकायत नहीं आई। भले कच्चे रोड थे पहले, लेकिन हमारे एरिया में सबसे पहले भिवंडी में सीसी रोड बना, गटारे बनी है, पूरी गली गली बन के रेडी हो गई है। तो उनका काम करने का अच्छा तरीका था और उन्होंने बहुत अच्छा सेवा किया। 33 साल से मेरी माँ नगर सेविका था, तब से ये आदमी यहाँ पे है और मैं बहुत छोटा था, तभी छोटा मतलब मैं भी 30 साल का ही होगा उस टाइम। तो ये आदमी आज सेवानिवृत्ति ले रहा है, तो हमारे बीच में से रोज दिखने वाला चेहरा लोगों को यहाँ पे, और हम भी राउंड मारते थे तो ये दिखता था। तो आज के बाद वो शायद अभी अपने खेतीबाड़ी पे ध्यान देगा, बच्चों पे ध्यान देगा, तो उसको मैं अगले भविष्य के लिए मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।